मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. हे बोल आपल्याला आठवले की सर्वात आधी जो पहिला चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो तो अर्थात प्रशांत दामले. तुम्हाला वाटलं असेल मी सुरुवात इंटरव्ह्यूची अशी का करते, माझ्यासमोर प्रशांत दामले आहेत, सरप्राईज देणार आहेत ते तुमच्या सगळ्यांसाठी. आणि ते सरप्राईज मी नाही, ते स्वतः सांगतील. काय सरप्राईज प्रशांतजी सांगा. सरप्राईज असं आहे की मुंबई पुणे मुंबई भाग 2 या चित्रपटात मी स्वप्नीलच्या वडिलांचं काम करतो आहे. आणि वडिलांचं काम मी प्रथमच करतो आहे आणि तेही स्वप्नीलसारख्या मुलाच्या वडिलांचं काम करतो आहे. आणि त्यामुळे मलाही गंमत वाटते. मी ऑलरेडी 2 मुलींचा बाबा आहे, त्यामुळे 2 मुलींचा बाबा आहे, त्यामुळे बाबाचं काम काय असतं हे मला माहिती आहे. पण मुलाचा बाप मी पहिल्यांदा बनतो आहे, खोटा का होईना. त्यामुळे ते हँडलिंग ऑफ अ बॉय इज व्हेरी मच डिफरंट फ्रॉम हँडलिंग ऑफ अ गर्ल. हा फरक मला खूप जाणवला. अर्थात याचं संपूर्ण श्रेय सतीश राजवाडेला जातं आणि आमचा जो लेखक आहे चित्रपटाचा त्यालाही जातं, कारण त्याने सीन्सच तसे छान लिहिलेले आहेत. म्हणजे मुलाचं आणि बापाचं एक वेगळं नातं, अप्रतिम गोड नातं त्यात आहे. आणि काही क्षणी काही वेळा हा मुलगा बापाशी तो स्वतः बाप असल्यासारखा बोलतो. हां, म्हणजे आजची पिढी आणि आमची पिढी ह्याच्यातलं जनरेशन गॅप आहे. त्या गॅपवर काही फारसं भाष्य नाही आहे, पण ती मांडणी करताना असं केलेलं आहे की आईला हां ह्याचं म्हणणं असं असू शकतं, आई ह्याचं जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणंसुद्धा आहे. सो रिलेट करणं, प्रेक्षकांनी त्या भूमिकेशी रिलेट करणं, हे मला असं वाटतं की या चित्रपटाचं एक यशस्वी गोष्ट असावी असं मला वाटतं. काही गाणी, बरीच अशी गाणी असतात की जे कितीही वर्ष झाले तरी लोकांच्या मनामध्ये ते स्थान त्यांचं कायम असतं. तसंच एक आहे सुख म्हणजे काय असतं. आणि एवढ्या वर्षानंतर पुन्हा मुंबई पुणे 2च्या निमित्ताने ते पुन्हा लोकांना ऐकायला मिळणार आहे, तुमच्या आवाजातून ऐकायला मिळणार आहे, त्याबद्दल काय सांगा. नाही, मला जेव्हा सतीश म्हणाल की आपल्याला असं गाणं करायचं, म्हटलं हो करूया, काहीच प्रश्न नाही. नंतर लक्षात तो फरक खूप मोठा आहे की चित्रपटात गाणं सादर करताना आणि नाटकात गाणं सादर करताना मोठा फरक आहे. नाटकात गाणं सादर करत असतो त्यावेळी समोर 1000 लोक असतात, त्यामुळे मला लाईव्ह सगळ्या चेहऱ्यावर दिसत असतं माझं गाणं आवडतं का, शब्द कळत आहेत का, म्युझिक त्यांना आवडतं का, त्यांचं लायकिंग काय असतं. कोणी ठेका धरत असतं, कोणी रिपीट ऑडियन्स असतो, तो माझ्याबरोबर गाणं म्हणत असतो. या सगळ्या गोष्टी मला लाईव्ह मिळत असतात. सो दॅट इज माय एनर्जी, की लोकांना आवडतं हे माझी एनर्जी आहे. त्याच्यावर मी पुढचं 2.5 तास काम करतो. चित्रपटात वेगळं असतं. चित्रपटात आम्ही 2 कुटुंब एकत्र पहिल्यांदा जेव्हा भेटतो तेव्हा मी हे गाणं सादर करतो आहे. म्हणजे 8 जणांसमोर मी हे गाणं सादर करतो आहे. त्यामुळे तो माहोल वेगळा आहे. आणि रेकॉर्डिंग करतानासुद्धा मला अतिशय बारकाईने प्रयत्न करायला लागतो. ऑफकोर्स आपलं एक स्टँडर्ड आपण ठरवून घ्यायचं असतं की परफेक्शनचं स्टँडर्ड काय असायला हवं. त्यामुळे एक ते स्टँडर्ड परफेक्शनचं ठरवलं की त्याच्या आपण 100% परफेक्ट होऊ शकत नाही, पण त्याच्या जितकं जवळ जाता येईल तितकं आपण जायचा प्रयत्न करायचा असतो. आणि तोच प्रयत्न मी रेकॉर्डिंग करताना केला की परफेक्ट शब्दांची मांडणीसुद्धा असते. मला सांगा, आता मला सांगा असं नाही आहे, मला सांगा. आता हे जे बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या मी थिएटरमध्ये काम करताना लोकांना कळणार नाही, पण मी जेव्हा चित्रपटात काम करतो तर एवढा कॅमेरा असतो, क्लोज असतो आणि गाणं एकदम क्लिअर ऐकायला येत असतं, कारण ते रेकॉर्डेड असतं. थिएटरमध्ये काम करताना प्रत्येक शब्द, प्रत्येक सूर ऐकायला जाईलच याची शाश्वती नसते, पण सिनेमामध्ये प्रत्येक अक्षर, प्रत्येक सूर, त्यातला भाव हे लोकांपर्यंत पोचणारच आहे. तर त्या दृष्टीने मला हे गाणं रेकॉर्डिंग करताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मला विचार करावा लागला, पण त्याच्यानंतर जेव्हा ते गाणं रेडी झालं, त्याचा व्हिडिओ झाला आणि आपण ते पाहिलं, काय रिॲक्शन होती तुमची? मला असं वाटलं की मी बऱ्यापैकी सक्सेसफुल झालो आहे त्यात. आता एवढं ज्या गाण्याबद्दल बोलतो त्याच्या 2 ओळी प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ दे. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. कॅमेरामन फैजानसह शुभांगी साळवे, राष्ट्रीय मराठी.